हॅलो चेक. धन्यवाद मोनिश. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. सामना क्रमांक 3 आपल्या भेटीकरता आलेला आहे. कृष्णा 11 कवाड संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः आमंत्रित केलं जीवनमान भरे संघाला की आपण फलंदाजी करा, आम्ही क्षेत्ररक्षण करतो. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू मार्गस्थ करण्याकरता, पहिलं षटक हाताळण्याकरता वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज कुणाल लसने बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. यापुढील होणारा सामना जय संतोषी माता अनगाव आणि साईराज कोशिंबे या दोन संघादरम्यान होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. साईराज कोशिंबे आणि जय संतोषी माता अनगाव. पहिला चेंडू, यावेळेस मात्र चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न होता. सबमरीन डिलिव्हरी, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि त्या कारणास्तव शरीर यष्टीवरती चेंडू मात्र आदळतोय आणि कोणत्याही प्रकारची धाव मात्र मिळालेली नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, कारण की ज्या झपाट्याने चेंडूवरती क्षेत्ररक्षक झेपावले होते आणि अगदीच फलंदाज मात्र काहीसे यक्ष प्रश्नामध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा रिपिटेशन त्याच चेंडूचं आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र खालती राहतोय टप्पा पडल्यानंतर. फलंदाजाला काहीशी मोकळीक मात्र मिळत नाहीये. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय अजूनही श्री गणेश झालेलं नाहीये. एक चांगली गोलंदाजी आणि आतापर्यंत अभिषेक आपण जर पाहिलं तर गोलंदाजांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय आज सकाळच्या सत्रापासून. यावेळेस मात्र इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी, चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. यष्टी रक्षकाला चेंडूने गुंगारा जरूर दिलाय. तत्पूर्वी पंच राजेंद्र बजागे सरांचा इशारा येईल 22चा. नाणेफेक झाली होती तेव्हा अभिजित पाटील यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती की संघ थोडा आमचा बॅकफुटला आहे, पण आम्ही प्रयत्न करणार आहोत या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये 100% देण्याचा. आणि सहकाऱ्यांकडून सुद्धा त्यांनी अपेक्षा ठेवलेली आहे की चांगलं खेळ हा त्यांच्या माध्यमातून सुद्धा व्हावा याकरिता. अखेर ती एक धाव श्री गणेश झालाय जनमान भरे संघाचा. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 1 या अंकावरती. जे पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, पॉवरफुल फलंदाजी मात्र पाहायला मिळत नाहीये. बॅटिंग स्टान्सवरती आपण पाहतोय फलंदाज अभिजित याला लेट कटचा अंदाज. यावेळेस मात्र चेंडू वेगाने निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जमेची बाजू ती म्हणजे अचूक टप्प्यावरचा भेदक मारा पाहायला मिळतोय गोलंदाज कुणाल लसने यांच्या माध्यमातून. मोठा फटका मात्र खेळून दिला जात नाहीये, एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन होईल. सेफ हँड, फलंदाज बाद. विकेटचं पतन झालेलं आहे आणि धावसंख्या फलकावरती 1 धाव ही आपल्याला हे पाहायला मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव, त्या व्यतिरिक्त मात्र काही नाहीये. पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळत नाहीये. चेंडूंचा खेळ झालाय 5. विशेष गोष्ट जर आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते की म्हणजे गोलंदाजाने जी कामगिरी केलेली आहे त्या गोलंदाजीच्या जोरावरती आपण पाहतोय मोठा फटका अद्यापही पाहायला मिळत नाहीये. या षटकातील अखेरचा चेंडू अगदीच जर चांगला प्रयत्न पाहायला मिळाला तर अगदीच चांगली धावसंख्या सुद्धा एक षटकानंतर पाहायला मिळते. आणि हो, इथून मात्र एक टप्प्या अखेर शॉर्टपुलचा फटका आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषे बाहेर. सक्सेसफुली मिळतील या 4 धावा.
धावसंख्या आपण पाहतोय अभिषेक शेलार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 5 धावा फलकावरती आहेत आणि फॉलोअप विकेटचा जर आपण विचार केला तर एका धावेवरती पहिला फलंदाज बाद झाला. त्यानंतर मात्र प्रयत्न आणि प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आज मात्र जर आपण पाहिलं तर खजिनदार पदाच्या भूमिकेमध्ये आहेत अभिषेक शेलार. प्रमुख जबाबदारी मात्र अनिकेत शेलार यांनी त्यांच्या खांद्यावरती दिलेली आहे आणि त्यांचे बंधू आहेत आणि अगदीच लहान भाऊ आणि मोठा भाऊ असं नेहमीच कॉम्बिनेशन आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्याचप्रमाणे विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर पाहिली तर म्हणजे जेव्हा जेव्हा अभिषेक शेलार याला आम्ही मैदानामध्ये पाहतो तेव्हा मात्र विकेट हॅट्रिक असेल, षटकार हॅट्रिक असेल, त्याकरता बंधूंकरता मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक नेहमीच लगावलं जातं. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक इन बिटवीन द गॅप, चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील या धावा 4. सुरेख चौकार. तर बीमर करिता रिव्ह्यू ची मागणी केलेली आहे पंचांनी, कारण की डाऊटफुल आहे, त्याकरता रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. तर अगदीच योग्य तपासणी करून जो काही निर्णय असेल तो मात्र निर्णय हा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तो खेळाडूंकरिता अंतिम आणि मान्य करावाच लागेल, यातील मात्र शंका नाही आहे. तत्पूर्वी कालचा दिवस या स्पर्धेचा पहिला दिवस आणि या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर महत्त्वाची भूमिका ज्याने ज्याने बजावली, अगदीच उद्घाटन समारंभ ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जो पाहायला मिळाला असे लाडकं व्यक्तिमत्व, फर्स्ट प्राइज स्पॉन्सर नितीन राऊत साहेब. इट्स अ फेअर डिलिव्हरी. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल गोलंदाज केतन. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न, पण चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, तत्पूर्वी चेंडूची फेकी केली जाईल आणि दोन्ही फलंदाजांना मात्र संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत चित्त्याच्या चपळाईने. एक चांगला खेळ पाहायला मिळतोय आणि जमेची बाजू जर आपण पाहिली तर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, ती म्हणजे 11 या धावसंख्येवरती 11 रन्स ऑन द बोर्ड. त्याचप्रमाणे या स्पर्धेकरता कुणाल राजाराम पाटील यांच्या वतीने आकर्षक ट्रॉफीज या आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडू, डॉट बॉल, गती परिवर्तन, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आहे. पुढील चेंडू हाताळण्याकरता यावेळेस मात्र लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू दूरवरून निघून गेलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे 12 धावा फलकावरती आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर गोलंदाज केतन याचा जर आपण विचार केला तर महत्त्वाची भूमिका त्यांनी 3 चेंडूवरती बजावली. त्यानंतर काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये एक अतिरिक्त चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. यावेळेस मात्र गती परिवर्तन, आर्म ऍक्शन मात्र आगळी वेगळी आहे, सुरेख आहे गोलंदाज केतन याची. त्याच माध्यमातून फलंदाजाला चेंडू खेळावे कसे याकरता मात्र यक्ष प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झाला, चेंडू निघून चाललाय एक टप्प्याच्या अखेर. बीमर की बिमारी, नो बॉल आणि मिळतील एकूण या चेंडूवरती धावा 5.
वळूयात पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. गोलंदाजाने एक बिमर तर हाताळलेला आहे. जर मात्र दुसरा बिमर हाताळला तर या सामन्यामध्ये मात्र गोलंदाजी करता येणार नाही. यावेळेस मात्र या षटकातील अखेरचा चेंडू निघून जातोय. चेंडू दूरवर कुठेतरी लांब. षटकाराकरिता 6 धावा. मल्टी मॅसिव्ह हिट. मॅच बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये परत आलेला आहे. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. 23 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. एकंदर जर आपण पाहिलं तर 5 चेंडू. षटकातील अखेरचा चेंडू हाताळला जाईल गोलंदाज केतन याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू निघून झालाय. हुकचा फटका, देखणा फटका. एक टप्प्याखेर चेंडू सीमा पार. सुरेख चौकार. अगदीच जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज केतन पवार यांनी दुसरं षटक हाताळलं. आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त कुणाल लसने यांनी 5 धावा खर्च केल्या होत्या. पण दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्यात गोलंदाज केतन याने. खूपच महागडं षटक ठरत आहे केतन याचं. या षटकामध्ये तब्बल जर आपण पाहिलं तर 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर बिमर नो चेंडू वरती एकंदर 5 धावा जोडल्या गेल्या. तर 22 धावा खर्च केल्यात गोलंदाज केतन याने. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. गोलंदाज वैभव याला आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 27 धावा. 27 रन्स ऑन दी बोर्ड. फलंदाज धीरज खेळपट्टीवरती आहे. आणि रोहन ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय, एक ब्लास्टिंग फलंदाजी ही त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होईल गोलंदाज वैभव याच्या माध्यमातून. 8 ते 10 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र जसा चेंडू आला तसा भिरकवलं चेंडूला. निघून चाललाय चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. Wave your hands in the motherfucking air. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. षटकाराच्या मदतीनं 33 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला जर आपण पाहिलं तर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. वेगवान भन्नाट वेग. संघाचा संघनायक वैभव इथून मात्र कमबॅक करतोय. आणि या कमबॅकची आवश्यकता होती. तोच कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार वैभव. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. सन्मान दिला गेलाय. चेंडू निघून चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. 1च धाव. 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या अंकावरती. ज्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, अगदीच सरावामध्ये एक चांगलीच मजबूत कामगिरी करतोय गोलंदाज वैभव. आणि तोच सराव करता करता प्रत्यक्ष जेव्हा प्रॅक्टिकल करण्याची वेळ येते, विज्ञानाचे विद्यार्थी जे असतील त्यांना निश्चितच माहीत असेल की प्रॅक्टिकल जे प्रयोगशाळेमध्ये
ज्या प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागतं तेव्हा मात्र भूमिका महत्वाची असते. यावेळेस मात्र देखना फटका, बॅट मधून एक गोड आवाज आणि त्याहूनही लांबलचक षटकार, 6 धावा. फटक्याचा ऍक्शन रिप्ले जर आपण पाहिला तर एकाग्रतेने खेळलेला फटका फलंदाज रोहन याच्या बॅटमधनं. आणि यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक आहे. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती. आपण पाहतोय 42 या अंकावरती चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत आपण पाहतोय संघर्ष सुरू आहे. कृष्णा 11 कवाड संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूची हाताळणी गोलंदाज वैभव याच्या माध्यमातून संघाचा संघनायक आहे. 2 षटकार लगावल्यानंतर मात्र या गोलंदाजाने थोडंसं कमबॅक जरूर केलंय पण षटक महागडं ठरलंय. 15 धावा तब्बल त्याने खर्च केल्यात या षटकामध्ये. आणि दुपारच्या सत्राकडे जसा हळूहळू वेळ पुढे सरकते त्याचप्रमाणे धावसंख्येचा ओघ मात्र वाढत चाललाय. धावसंख्या आहे फलकावरती 42 धावा, 42 रन्स ऑन दी बोर्ड. 42 धावा फलकावरती आहेत. म्हणजे अगदीच जर विचार केला तर 50 पेक्षा अधिक धावा या फलकावरती जरूर या पाहायला मिळू शकतात. कारण की आता मात्र हाणामारीचं षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा येतील हे पाहणं मात्र औत्सुक्याचं असणार आहे. वळूया पुढील सामन्याकडे. यापुढील होणारा सामना जय संतोषी माता अनगाव आणि साईराज कोशिंबे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. आतापर्यंत आपण पाहतोय कृष्ण कवाड आणि जयमान भरे या 2 संघादरम्यान. तर 4थ्या षटकाला प्रारंभ होईल. तत्पूर्वी साईराज कोशिंबे आणि जय संतोषी माता अनगाव संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आसन व्हा ही आपल्याला विनंती आहे, सूचना आहे. वेळ न दवडता आपण त्वरित नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आसन व्हा. बसण्याची व्यवस्था तिथे आहे. आपण तिथूनही सामन्याचा आनंद घेऊ शकता. टॉस बॉक्स मध्ये जर आपण पाहिलं तर अनिकेत शिलार शो आपण पाहू शकता. इट्स अ बिग शो. सामन्याला सुरुवात होतीये. गोलंदाज तयार होईल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. धावसंख्या आहे 42 धावा. गोलंदाज ओमकार. यावेळेस मात्र दिशा से भटकेंगे तो मिलेंगे फटके आणि इट्स नो बॉल. एकंदर 5 धावा जोडल्या जात आहेत. फलंदाज रोहन यांना मात्र अगदीच सूर्याच्या प्रखर उष्णतेचा त्यांना मात्र लाभ मिळालेला आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. यावेळेस मात्र गोड आवाज. चेंडू निघून चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी एकच धाव. फलंदाज रोहन ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल. रोहनच्या बॅटमधून आतापर्यंत जर आपण पाहिलं 3 चौकार आणि 2 षटकार लगावले गेलेले आहेत. एक चांगली फलंदाजी आपण पाहतोय.
आणि एकूण एकंदर 28 धावांची खेळी ही त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळते. चांगला खेळ आहे, चांगला क्रिकेट आहे आणि एक प्लस पॉइंट अधिक जमेची बाजू ती म्हणजे फलंदाज रोहन डावखुऱ्या हाताने फलंदाजी करतोय आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजा करता हे मात्र मैदान नंदनवन आहे. जय संतोषी माता अनगाव संघाचे संघनायक, विनंती असेल आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हा. यावेळेस मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, एक धाव जरूर मिळते. पंच गणेश पाटील सरांचा काय इशारा येईल, अगदीच बॅटला स्पर्श झालाय त्या कारणास्तव एक धाव जोडली जाईल. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजाला रोहन याला स्ट्राईक पासून कुठेतरी दूर ठेवलं तर मात्र एक जमेची बाजू पाहायला मिळू शकते कृष्णा 11 कवाड संघाकरता. पण रोहन मात्र थांबणार नाहीये, चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल ओमकार. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय, चेंडू मैदानाला गुदगुल्या करतोय आणि तब्बल एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 50 धावा. एक टाळ्यांचा आवाज डगआउट मधनं आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय रोहिदास पाटील प्रतिष्ठान खेळाडू कक्षातून अर्धशतक पूर्ण झालेलं आहे जनमान भरे संघाचं. आणि जेव्हा या इनिंगची समाप्ती होईल तेव्हा मात्र निश्चितच उल्लेख केला जाईल अतिरिक्त धावांचा. पुन्हा एकदा अवांतर धाव जोडली जाते. अवांतर धावेच्या मदतीनं 51 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 51 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे फलंदाज रोहन. 29 धावांवरती खेळताना आपण त्याला पाहतोय. यावेळेस मात्र बीमर की बिमारी, नो बॉल, षटकार. वळूया सामन्याकडे. 35 धावांची इनिंग ज्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज रोहन षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 58 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक, एक सुंदर नजाकत, सुंदर फटका मिळतायत त्या धावा 6, षटकार. क्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळाला. फलंदाज रोहन याच्या बॅटमधनं 41 धावांवरती खेळताना आपण त्याला पाहतोय. पुन्हा एकदा षटकाराची हॅट्रिक. गुड पीस ऑफ बॅटिंग फलंदाज रोहन. फक्त 3 धावांपासून इथून मात्र दूर आहे अर्धशतकापासून फलंदाज रोहन. आणि हाफ सेंचुरी विल बी द कंप्लीटेड. बॅट्समन रोहन, फलंदाज रोहन याला विनंती असेल आपण बॅट उंचावायची आहे. याचाच अर्थ आपण अभिवादन स्वीकारताय. एक महत्वाची गोष्ट तर या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती एकूण एकंदर
76 धावा आणि 77 धावांचं लक्ष्य असेल हे कृष्णा 11 कवाड या संघासमोर. अगदीच या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आहे महापोली 11 संघाची 78 धावा, पण 2 धावांपासून मात्र कुठेतरी कमी पडलाय तो संघ आपण पाहतोय जनमान भरे संघ. वळूया नाणेफेकीकडे. साईराज कोशिंबे आणि जय संतोषी माता अनगाव या दोन संघादरम्यान नाणेफेक होईल आणि ओमकार याने तब्बल 34 धावा खर्च केल्यात या अखेरच्या षटकामध्ये. षटकाराची फोर्ट्रिक केलेली आहे. हॅलो, नाणेफेकीच्या कक्षाकडे आपण वळतोय आणि अगदीच अनिकेत शेलार शो, अनिकेत शेलार नाणेफेकीच्या कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघनायकांना प्रथमतः नाण्याची ओळख. एका बाजूला आहे स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणजे अगदीच ज्यांचा शो बिग शो आपण पाहतोय तेच अनिकेत शेलार शो. मान्यवरांकडे नाणं सुपूर्द करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय अनिकेत शेलार शो, पण स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 आलेले. खूप खूप धन्यवाद अनिकेतजी शेलार. आपण मंचावरती आसनस्थ व्हावं. नाणेफेक जिंकलेली आहे साईराज कोशिंबे संघाने आणि प्रथमतः संघनायकाला अगदीच एक सुवर्ण संधी आहे. एका बाजूला आपण पाहतोय सागरभाई प्रतिष्ठान खेळाडू कक्ष आणि एका बाजूला आहे स्वर्गीय रोहिदास पाटील खेळाडू कक्ष. तर प्रथमतः आपण कोणतं खेळाडू कक्ष निवडाल? सागरभाई प्रतिष्ठान खेळाडू कक्ष आपण निवडलेला आहे. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? निर्णय आम्ही फलंदाजी करू. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, कारण की जसं या मैदानाचा मात्र विशेष उल्लेख करायचा वाटतो की जसं दिवस पुढे सरकतो तसं तसं फलंदाजांना ही सुवर्ण संधी आहे. फलंदाजांकरता ही खेळपट्टी मात्र नंदनवन आहे. तर समोरच्या संघाला किती धावसंख्येचं आव्हान देऊ इच्छिता? 45 ते 50 पर्यंत. आणि अगदीच या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि त्यामुळे खेळाची संधी मिळाली यासाठी आम्ही आभारी. खूप खूप धन्यवाद. मी वळतोय जय संतोषी माता अनगाव संघाच्या संघनायकाकडे. नाणेफेक महत्वाची होती. हो नक्कीच. नाणेफेक जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षणच केलं असतं आम्ही. अपेक्षेप्रमाणे तुम्हाला क्षेत्ररक्षण मिळालेलं आहे. समोरच्या संघाचा मानस आहे आणि त्यांनी आताच सांगितलं की आम्ही 45 ते 50 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तर तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत की त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील? हर्षल आहे, दीपेश आहे, डबल बाला आहे. अगदीच अनिकेत शेलार शो आपण पाहतोय. सुंदर असं मैदान आहे. देखणं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. तर या आयोजन नियोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर आहे. इथे खेळण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. तर नाणेफेकीच्या कक्षातून बातमी अशी आहे की साईराज कोशिंबे संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारले. वळूया समालोचन कक्षाकडे आणि तिकडे सज्ज आहेत मोनिश पाटील व्हॉइस ऑफ झिडके. हॅलो चिक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वळत आहोत आपण मॅचकडे. प्रथमतः पहिल्या सत्रामध्ये अफलातून बॅटिंग आपण पाहिली भरे संघाकडनं, ज्यामध्ये जबरदस्त बॅटिंग. अगदी 18 चेंडूंना अगदी जर बघितलं गेलं तर 18 चेंडूंना फेस करताना 53 धाब्यांची पारी खेळली गेली. ती म्हणजेच बॅटर रोहतने. आणि त्यानंतर
दरम्यान आदरणीय मयूरजी सुतार यांचं इथे शुभागमन झालं. यास मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन सलामीच्या बॅटर्स मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला नयन आणि नॉन स्ट्रायकर एंडला कुणाल लसणे आणि दुसरा चेंडू यावेळेस पहिला बॉलवरती चौकार पाहिला आणि त्यानंतर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या आकड्यावरती. गोलंदाजीवरती भरे संघाकडनं पण बॉलर पाहतोय. गौरव आहेत गोलंदाजीवरती, षटक क्रमांक पहिलं घेऊन. हाफ ट्रॅकर चेंडू कुणाल लसने ऑन साइडला पिक केलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये नाही थांबवू शकत, सरळ निघून जातोय चेंडू. सीमा रेषा बाहेर, चौकार. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या फलकावरती 9. ओहो, पॉकेटमध्ये चेंडू हाताळलाय. अपील तर स्ट्रॉंग, पण त्यानंतर पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात. ऑफ समला सोडून जाणारा चेंडू एक लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. टार्गेट फार मोठं आहे. पहिला 2 मॅच मध्ये बघितलं 40च्या आतमध्ये टार्गेट होतं. तिसऱ्या मॅच मध्ये टार्गेट दिलं गेलंय ते म्हणजे टोटल 53 धावां, माफ करा 76 धावांचं. 46 स्पर्धेचा आय थिंक आतापर्यंतचा हाय स्कोर असू शकतं. 75, 76. इथे पंचांचा इशारा नो बॉल आणि पुढचा येणारा चेंडू फ्री हिटचा असेल. धावा फळकावरती जोडला गेले तर 11. फ्री हिटचा चेंडू सरळ 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 पाठवला जात आहे सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता अजून एक धमाका. टायगर काढले. खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 17. जशास तसं उत्तर, कारण की ठाऊक आहे टीम कृष्णा 11 कवाड संघाला की 76च्या पाठीमागे जायचंय. अजून एक उडवला जातोय चेंडू. सरळ रेषेमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, पण चेंडू पंचांचा इशारा 4 धावा आणि चौकाराने षटक समाप्त झालाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर कृष्णा 11 कवाड संघाच्या धावसंख्या फळकावरती आपण पाहतो 21 या आकड्यावरती. 76 धावांचा टार्गेट पार करण्यासाठी उतरले गेले, ज्यामध्ये नयनच्या बॅटमधून 1 चौकार 1 सिंगल. कुणाल लसने बॅटिंग वरती ज्यावेळेस आले त्यावेळेस 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आणि 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता आणि टोटल 21 धावा फळकावरती जोडल्या गेल्या. बघा, आमचा मुख्य गेट जो आहे जिथून एंट्री होते गाड्यांची, तिथे एक ब्लॅक कलरची रेड कलरची गाडी आहे. तिची जी काच आहे तिची लाईट रिफ्लेक्ट होते आमच्या स्टेजवरती, मुख्य व्यासपीठावरती. तिथे कोणी असेल तर प्लीज विनंती करतोय. व्हाईट शर्ट, दुसरी आरसी. थँक्यू सो मच. वैभव वडापाव सेंटर तिकडे आपण पाहतोय आणि कोणाला भूक लागली असेल तर आपण वडापावचा आस्वाद घेऊ शकता. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या बाजूला सोडा सेंटरची गाडी देखील आहे. शीतपेय तिकडे देखील मिळतात, सो तुम्ही त्याचा देखील आस्वाद घेऊ शकता. चला जवळ मॅचकडे. धावसंख्या फळकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 21 आकड्यावरती षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीवरती आता गोलंदाज रोहनला आपण पाहतोय.
बॅटिंग वरती चांगली बॅटिंग रोहनने केली होती. बॉलिंग बघावी लागेल. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झटका क्रमांक पहिला. हा पहिला धक्का बसताना फलंदाज होतोय बाद. कुणाल लसने या मॅच मध्ये महत्वाचा विकेट ठरू शकला असता, कारण की कुणालकडे क्षमता होती या मॅचला 76 टार्गेट पुढे घेऊन जायचं होतं. तर जिम्मेदारी फार मोठी कुणालच्या खांद्यावरती होती आणि तसं खेळायला सुरुवात देखील केलेली. पण यावेळेस जर बघितलं तर फटका तितकाच चांगला बनवू शकले नाही. ज्या पद्धतीने चेंडू बॅटवरती घ्यायचा होता, कनेक्शन जसं हवं होतं तसं नाही मिळालं. म्हणून की काय संपर्क चांगला नसल्या कारणामुळे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक सरळ सोपी झेल टिपली गेली आणि झटका क्रमांक पहिला. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती संघाचा कर्णधार आल्या आल्या प्रहार केले. आइए और चले जाइए. 6 धावा. मोठा फटका पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती 27 आकड्यावरती. यह अनिकेत शो है. यहाँ के हर मैच सुपर के डुपर हो जाएंगे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. जसं उत्तर पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिलं होतं ना, त्यापेक्षा किती चांगल्या पटीने आता सेकंड इनिंग मध्ये चालू आहे. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. हवेमध्ये उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक जज करतील. झेल केली जाते ड्रॉप. आणि तदनंतर 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला 29 आकड्यावरती. वेगावरती स्वार आहेत बॅटर. ठाऊक आहे दोन्ही बॅटर्सला की पुढे जायचंय, मॅचला घेऊन जायचंय, तर मोठे फटके मारणं गरजेचं आहे आणि तेच काम करतायत मैदानामध्ये. हलक्या गतीने इथे पंचांचा अपील, पंचांचा इशारा येतोय. फलंदाज माघारी परतील. बॅटची कडा आणि विकेट क्रमांक 2. हा दुसरा धक्का. क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर परतला गेले आणि 2 विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 29 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे बघा. 50 फळकावरती बनवल्या वैयक्तिक रोहनने. तदनंतर गोलंदाजीवरती देखील धावा त्याच्या अगेन्स्ट आला. एक मोठा फटका आला नक्कीच, पण तरी देखील कमबॅक त्याने करून दाखवले. 2 विकेट देखील त्याने मिळवलेत आतापर्यंत आणि या 2 झटक्यांच्या नुकसानवरती धावा फळकावरती 29 आहे. चेंडूचा विचार केला तर चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 5. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू या षटकातील. आदरणीय यावेळेस अशा उध्वस्त क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. दांडी गोल. चला 12 चेंडू मध्ये 29 धावा बनवल्यात. आता 12 मध्ये धावा बनवायच्या 47 प्रति षटकाच्या पाठीमागे
कमीत कमी 23.5च्या सरासरी धावा बनवायच्यात. 24-24च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती बनवणं गरजेचं आहे. म्हणजेच 12 चेंडूमध्ये 8 मोठे फटके मारावे लागतील. मिनिमम 7 मोठे फटके मारावे लागतील जर मॅचला काबीज करायचे असेल तर. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज विकेशला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पाहत राहतील. निघून जाईल चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. षटकाराने सुरुवात झाली आहे. धावा फलकावरती 6च्या मदतीने वाढल्या जाऊन पोहोचत 35 या आकड्यावरती. सर आमचे तिसरे पंच गणेश पाटील सर आपण या भीमासाठी चेक केला हाईट फॅक्टरचा विचार केला जाईल. रिस्टच्या वरती चेंडू आहे का. षटकाराने धावा तर फलकावरती वाढलात 35. जर भीमर चेंडू असेल तर मग धावा 36 होतील आणि येणारा पुढचा चेंडू नो देखील असेल. थोडंसं इक्वेशन देखील बदलेल. चला पंचांचा इशारा आलाय. इट्स नो बॉल. बझर वाजेल. भीमाच्या स्वरूपामध्ये नो चेंडू. धावा फलकावरती आणखी एक वाढेल 36-36 आणि येणारा पुढचा चेंडू आहे फ्री हिटचा. आता इक्वेशन कळवा. 12 चेंडू आणि आता विजयासाठी 40 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. गॅप मध्ये चेंडू असेल. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि तदनंतर चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर. षटकाराच्या नंतरचा आलेला चौकार. चला 11 चेंडू 36 धावांची गरज. 11-36 समीकरण मैदानामध्ये. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. विकेश आहेत गोलंदाजीवरती. धावसंख्या फलकावरती 40 आकड्यावर. दरम्यान आदरणीय सतीशजी लोणे साहेब यांचे ते शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अकरा मध्ये आता धाब्यांची गरज असेल 30. गोलंदाज यार उडवण्याचा प्रयत्न केला मिड विकेटला. सरळ आमच्या कॉम्बॉक्स मध्ये अजून एक धमाका. अजून एक मोठा फटका. 6. सारे म्हणतात बादशहाला आमच्या महेंद्र पाटलाला. मागच्या 2 चेंडू मध्ये 15 धावा जमा केल्या त्या बॅटरने. अफलातून फारी. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न केले. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न करतील. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेची कॉलिंग. कदाचित दुसरी धाव देखील कंप्लीट होऊ शकली असती. नयन होतं बॅटिंग वरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढेल जाऊन पोहोचली गेली ती. म्हणजेच 1ने 47-47 आकड्यावरती. आता थोडीशी क्लोज मॅच दिसू लागली आहे. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटमध्ये कोणताच टार्गेट सेफ नाहीये. 76 आव्हान दिलं होतं. षटक क्रमांक 3 चालू आणि तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती 47 दिसतात आणि जशा 47 धावा दिसतात ना मॅच देखील जवळ दिसू लागली. हाफ ट्रॅकर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर राहिलं. पंचांचा इशारा डॉट बॉल. कुठल्याच प्रकारची धाव नसणार. हे निर्धाव चेंडू सरासरी वाढवतील. हे निर्धाव चेंडूचा रेशिओ कमी ठेवावा लागेल. जर रडार मध्ये चेंडू नसेल तर डबल सिंगल देखील चालवणं गरजेचं आहे. गोलंदाज यार पुढचा चेंडू ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. इनटू दी गॅप. बॉल निघून जातोय. आणखी एक धमाका. अजून एक चौकार. ज्यासाठी आता 25 धावेची गरज आहे. 7 चेंडू 25 धावा.
का मॅच बनू शकते का? शेवटचा अंतिम चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय आणि आता 6 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज असणार आहे. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 76 टार्गेट चेस राऊंड मध्ये आपण धावा फळकावरती पाहिला तर 51 जोडला गेलात. अजून 25 धावांची गरज आहे. चेंडूंचा खेळ बाकी राहतोय 6. टीम कोशिंबे संघाचा एक प्रतिनिधी आमच्या आयोजकांपर्यंत जोडायचा आहे. कोशिंबे संघाचा एक प्रतिनिधी आपण आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच आयोजकांपर्यंत जोडायचा आहे. कॅप्टन विघ्नेश, बावीस धावा फळकावरती आहेत. म्हटलं होतं की 23.5 या 24च्या सरासरी तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. 22 धावा फळकावरती बनवल्या गेल्या, त्यामुळे आता शेवटच्या षटकामध्ये धावा दिसत आहेत. त्या म्हणजेच विजयासाठी 25, 6 मध्ये 25 ची गरज आहे. म्हणजे कमीत कमी 4 मोठे फटके या 3 मोठे फटके तरी जोडणं गरजेचं आहे. स्ट्रायकर एंड वरती आपण कृष्णा 11 कवाड संघाकडनं बॅटर पाहतोय नयन. चला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा प्लीज. बोला तयार होतोय. शेवटचं अंतिम षटक घेऊन 25 धावा. मनामध्ये धगधग आहे कारण की मागच्या षटकामध्ये अफलातून 22 धावा कुठून काढल्या होत्या. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. हे काय घडतं या मॅच मध्ये? हा टोटल संपूर्ण मॅच मध्ये जर पाहिला असेल तर 5वा ते 6वा नो बॉल असेल. या आधीच्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं होतं पंचांचा इशारा भीमाच्या स्वरूपामध्ये नो चेंडू आणि तदनंतर पुढचा येणारा चेंडू आहे फ्री हिटचा. जर इथे एखादा मोठा फटका जर आला असता तर मग 6 मध्ये मॅच अगदी कमी इक्वेशन वाली दिसायली असली. एनिवेज चला जाऊयात मॅच कडे. फ्री हिटचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर डॉट काढलाय. मागच्या चेंडूची कस भरून काढली गेली. हे सांगतायत पाठीमागे अष्टांच्या पाठीमागे राहून संघाचे कर्णधार अभिजित तिकडे दिसतात. त्यांच्या पाठीमागे अनुभव खूप सारा आहे. भरे संघाकडे अनेक वर्षांपासून पाहतो. या संघाची दिंडी, या संघाचा कारोमदार अभिजित स्वतःच्या खांद्यावरती घेऊन कित्येक सारी यंगस्टर्स बनवले या संघामध्ये आणि स्वतःचा पुत्र देखील अनेकदा दिसतोय मैदानात. पण हा बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. टाटा बाय बाय करताना 6 धावा. अजून मॅच मध्ये रंगत आहे. अजून मॅच जिवंत आहे. बोलत यार मोठा फटका पाहिला. 19 धावांची अजून देखील गरज आहे. पुन्हा उडवलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये अडवलं जात आहे. एक सिंगल धाव बनवल्या. दुसऱ्या धावेची कॉलिंग दिली जाईल. महत्वाची असेल दुसरी धाव आणि दुसरी धाव मात्र बनवली जाते आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 60 या आकड्यावरती. 16 धावेंची गरज. 3 चेंडू 16 धावा. तीन मध्ये 16 ची गरज आहे. एक महत्वाचा चेंडू आता दोन्ही संघांना. एखादा डॉट बॉल आला, भरे संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये पूर्णपणे आतमध्ये असतील. एखादा मोठा फटका आला तर मग मॅच जिवंत राहील आणि हा चेंडू इम्पॅक्ट करेल खूप सारा. इथे मोठा फटका आला तर मग 2 चेंडू 10 ची मॅच दिसेल. लवाफुल टॉस होता. अपील स्ट्रॉंग केली गेली. अभिजितची अपील सक्सेसफुल ठरते. फलंदाज होईल बाद. झटका क्रमांक 3रा, 4था आणि महत्वाचा. विकेट नव्हता तरी पूर्णपणे मॅच होती. लवाफुल टॉस चेंडू आदळला गेला. लेग बिफोर विकेटची अपील.
बॅटची कड्याची अपील केली गेली आणि तदनंतर पंच राजेंद्र बजागे सरांचा इशारा आलाय की फलंदाज बाद. अभिजितची अपील एवढी स्ट्रॉंग होती ना की तिथे सरळ सरळ कळत होतं की बॅटची कडा होती. आणि मग तदनंतर आता 2-16ची मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक रोहन असतील या मॅचचे हिरो सध्याच्या घडीला. डावखुराताचा फलंदाज अफलातून बॅटिंग रोहनच्या माध्यमातून आणि आमच्या व्यासपीठासमोर सध्या दिसतात. जबरदस्त बॅटिंग राहिली आणि एक्सपेक्ट करेल आज भरे संघाचे सगळे समर्थक की रोहन अशा प्रकारचा खेळ कंटिन्यू ठेवेल आजच्या दिवसामध्ये. अशीच जर रोहन पारी खेळत राहिले तर मग आजचा दिवस त्यांच्या नावापासून दूर करण्यासाठी कोणी नाही. मग शेवटचा अंतिम चेंडू डॉटच्या स्वरूपात, कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. जरी मॅच भरे संघ जिंकला असेल तरी पण जी लढत किंवा जी फाईट दिली कृष्णा इलेव्हन कवाड संघाने अफलातून दर्जेदार. विशेष कौतुक करावं लागेल कुणाल लसनेचं, तदनंतर ओमकारचं, नयनचं देखील कौतुक करावं लागेल. अफलातून बॅटिंग त्याने केले. पण जाऊयात आपण मॅन ऑफ द मॅच कडे. नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचे हिरो फक्त एकच नाव असेल ज्याने वैयक्तिक धावा बनवल्या 53, विकेटवरती जर गोलंदाजीवरती जेव्हा आल्या तेव्हा विकेट घेतले 3.